रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जात असताना एका खासगी बसनं पेट घेतल्या। महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ या बसला आग लागली। सुदैवानं बसमधील 19 प्रवासी सुखरूप आहेत, मात्र बसमधील सर्व सामान जळून खाक झाले। मुंबईमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या आर्यन भाटकर या विद्यार्थ्यांना दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बचावले। मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोईमध्ये सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतला। उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली, त्यामुळे एका बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती। तब्बल 2 तासांच्या कसरतीनंतर आग विझवण्यात यश आलं। भाजप आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज झी24 तासच्या हाती लागले। पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं, गायकवाडांनी का गोळीबार केला, पोलीस नेमके कुठे होते, असा सगळा घटनाक्रम या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलाय। जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू है। निवासी जिलाधिकारी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडण्यात आली। वाळू माफियांच्या हल्ल्यात निवासी जिल्हाधिकारी सुपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। पोलिसांनी 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतले, इतरांचा शोध सुरू आहे। संभाजीनगरमधल्या दौलताबाद परिसरात रेती माफियांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। यात वाळू वाहतूक करणारे 5 हायवा ट्रक, 2 जेसीबीसह 2,80,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। गेल्या काही वर्षातील ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। शहर उपायुक्तांनी स्वतः साध्या वेशात जाऊन ही कारवाई केली आहे। पालघरमध्ये अवैध रेती उत्खननावर महसूल विभागानं धडक कारवाई केली। सफाळे भागातील पारगाव परिसरात उत्खनन करणाऱ्या 6 बोटी आणि 5 सक्शन पंप महसूल विभागानं जाळून नष्ट केलेत। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले। यवतमाळच्या कळंब चौकात रिव्हॉल्व्हरनं गोळ्या झाडून एकाची हत्या केली। एक तरुण कॅन्टीनमध्ये बसलेला असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त जमावानं दुचाकी पेटवून दिली। काही काळ परिसरात तणावाची परिस्थिती होती। नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांचा रथ त्र्यंबकेश्वरच्या भेटीला आलाय। या रथातील नाथांच्या पादुका त्र्यंबकेश्वराला स्पर्श करण्यासाठी संस्थांच्या विश्वस्तांनी डोक्यावरून आणल्या। यावेळी राज्यभरातून आलेल्या हरिभक्त पारायण संतांचा सत्कार करून आशीर्वाद घेतला। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत। त्यांच्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आलेत। 14 जादा बसेस आणि एकूण 90 वाढीव बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय।